देश गौरव विश्व गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा रक्तदान शिबिर. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनेल. आमदार संग्राम जगताप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त जैन श्वेतांबर तेरापंथी उपसभा आणि अखिल भारतीय तेरापंथ युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रक्तदान अमृत महोत्सव 2.0 या अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमात नगरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवाभावी भावनेचं दर्शन घडवलं. या उपक्रमात आनंद ऋषीजी हॉस्पिटल रक्तपेढी, जनकल्याण रक्तपेढी, सावेडी येथील हेल्पिंग हँड्स, हंगर संस्था, व्यापारी संघटना तसंच भाजपा शहर जिल्हा सर्व सेल, सर्व संस्था यांचा सक्रिय सहभाग होता. या शिबिराचं मुख्य आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठ सेलचे राज्य सचिव आणि केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डोंगरवाल आणि प्रकाश बच्छावत यांनी केलं. कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेवक निखिल वारे, मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मोनोद, भाजपा सावेडी मंडळाचे अध्यक्ष सी.एच. ज्ञानेश्वर काळे, भाजपा शहर मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप, माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी, भिंगर भाजपचे वसंत राठोड, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, संतोष गांधी, महेश गुगळे, चेतन संचिती, आशिष खंडेलवाल, नरेंद्र तोमर, योगेश मुथा, विपुल शेटिया, कमलेश भंडारी, मुकुल गंधे, हर्षल बोरा, गोपाल वर्मा, दर्शन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते आणि अनेक सामाजिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या. पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवा आत्मविश्वास दिलाय. त्यांच्या नेतृत्वाखाली आज भारत जगात आपलं वेगळं स्थान निर्माण करतोय. 75 वर्षांच्या वयातही ते तितक्याच जोमानं आणि निष्ठेनं देश सेवा करतायत. हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अखंड भारताची संकल्पना पूर्ण करण्याचं सामर्थ्य मोदींमध्ये आहे. भारताला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेनं त्यांचे प्रयत्न निश्चित यशस्वी ठरतील, असे गौरवोद्गार आमदार संग्राम जगताप यांनी काढले. सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम भारत देशातील, भारत भूमीतील अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, विविध छोट्या मोठ्या पक्षांचे पदाधिकारी असतील, सर्वांच्या वतीनं एक पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सुदर्शनजी असतील, बच्चावजी असतील, ते दोघांनी पुढाकार घेतला आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात देखील एक ब्लड डोनेशन कॅम्पचा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोहिते साहेब, मंचावरती उपस्थित असणारे सुदर्शनजी, बाबासाहेबजी, त्याचप्रमाणे मीनाताई, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे निखिलजी वारे साहेब, आपल्या नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रमुख प्रल्हादजी गीते साहेब. या माहितीमध्ये आपण जर ऐकलं तर सातत्याने त्यांनी उल्लेख केला की आता भारत देश हा फक्त भारतापुढं मर्यादित राहिलेला नाही, सीमा राहिलेली नाही. आता तो विचार जो आहे हा भारताचा आता विश्वगुरू म्हणून आपली वाटचाल ही भारत देशाची सुरू आहे. आपण पाहायचो की आपल्याला फक्त आपल्या देशापुरताच एक विचार असायचा, पण आता आपल्या देशातल्या संपूर्ण केंद्रीय स्थानी असणाऱ्या काही मान्यवरांचा प्रयत्न आहे की भारताची प्रतिमा हे जसं पूर्वी आपण पाहायचो की एकच राष्ट्र आणि त्याचं अमेरिका हे आपल्याला फार वर्चस्व असलेलं पाहायला मिळायचं. तर जसं आपल्या देशामध्ये काही त्यांनी निर्णय घेतले, कठोर असतात निर्णय, बऱ्याच वेळेला काही निर्णय कठोर घ्यावा लागतात. लोकांना वाटतं काय चाललंय, कशा करता चाललंय, पण याचे भविष्यामध्ये कशा पद्धतीने आपल्या देशाचा फायदा होणार आहे आणि देशाची ताकद ही फक्त आपल्या सीमेपुरती नसावी, तर याच्यामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना जगाच्या नकाशावरती भारताचं एक वेगळं अस्तित्व असलं पाहिजे. भारत जो निर्णय घेईल तो जगाने मान्य केला पाहिजे आणि दुसऱ्या देशाला जर निर्णय घ्यायचा असेल तर भारत संमती देईल का नाही, अशा प्रकारचा देखील एक दबदबा या भारत देशामध्ये निर्माण केला असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचा प्रयत्न करून आपण 303चे आपण 240 आता ही चुरी कोणती झाली बाबा लागणार आहे. आपली चुरी झाली, आपली चूक झाली, आपल्याला बोलता येत नाही, हरकत नाही, चूक झाली म्हटलं आपण परत आलो. भविष्यामध्ये आज जरी आपण 400 वर असलो तर भविष्यामध्ये आपण 350 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पुढच्या 2027 मध्ये झाले. 27 मध्ये 29 झाले. रोज त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवू आणि देशाचं स्वप्न ते फक्त आता देशापुरतं सीमित नाही. मी सांगितलं आता सीमा आपल्या निश्चित नाही,
आपल्याला सीमा आता मोहिते साहेब जसं बाबासाहेब साहेब थोड्या सीमा तोडल्या चेंबरला आता त्या सीमा आपल्याला आता अखंड भारताची सीमा आपल्याला निर्माण करायच्या त्यामुळे आपल्याला काय गोष्टी प्रयत्न करावा लागणार आहे. आपल्या सर्वांना ताकद द्यावं लागणार आहे. भारताच्या सीमेवरती आपले जवान आहेत, पंतप्रधान आहेत, संरक्षण मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. आपण पाहिलं पहिलगाममध्ये घटना झाली तर सकाळी सकाळी आपल्याला अमित शहा साहेब तिथं लँड होता आणि आपण टीव्हीवरती पाहिलं ते आपकले नाही. तर पोलीस काय सांगतो तुम्ही देऊ नका, तुम्ही आम्ही करू नका, आम्हाला एका तिथं कोर्टल्यामध्ये तुम्ही येऊ नका, आम्ही करतो. अरे कसं येऊ नका, आपल्या देशामध्ये घडतं. त्यांनाही पोलीस खात्याने रिपोर्ट दिला तुम्ही येऊ नका, संरक्षक कोण अतिरेकी अजून माहित नाही, अजून किती मारले गेले माहिती नाही, अजून धरले गेले नाही, ते घाबरले नाही. म्हटलं मी किती द्या आता हेलिकॉप्टर तारे दिसतं लोकांना. आपण जरी ट्रॅफिक मधून आपण गाडीत जातो पुढे आले हेलिकॉप्टर आकाशातून येतं पण आकाशातून जो आले तर दिसलं ते घाबरले नाही आणि ते उतरून सक्षमरित्या तुम्हाला सांगतो तिथं लँड झाले आणि जोपर्यंत ते अतिरेकी मारले जात नाही तिथून तुम्हाला सांगतो त्यांनी तिथली म्हणजे तिथल्या हद्दीच्या बाहेर सुद्धा आले नाही, ते बसून राहिले तिथे. हे सक्षमरित्या सरकार तिथं काम करतंय पण आपल्याला सक्षम राहावं लागणार. आपल्याला सक्षम नसल्यामुळे आज ही परिस्थिती आपल्यावरती ओढावली गेली. एक एक सीट महत्वाचं असतं हे आपल्याला आता या निवडणुकीत लक्षात आलं. ते खेळावे या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये या कुठेही मिसळता कामा नये याच्याकडे देखील आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता असते. म्हणून आज मोदी साहेब काम करतायत. आपल्या सर्वांनाही जरी तितका वेळ देऊ शकतो नसतो आपण तरी त्याच्या खालोखाल आपण प्रत्येकाने या देशाकरता आपल्या विचारांकरता आपल्याला वेळ देण्याची आवश्यकता आज समाजामध्ये आहे. त्यामुळं आज हे सगळे मुद्दे स्थानिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असतात. त्याला काय आपण म्हणू शकत नाही की त्याला कुठले चौकट नसते की याच्या बाहेर जायचं नाही. जसं आता संविधानामध्ये यांना पोलिसांना काठीवरती थोडं कायदा असतो, हे केलं तर गुन्हा आहे नोंद होते. तर राजकारणामध्ये आरोपाला काही म्हणजे काही हे नसतं चौकट बाहेर करायचे. आता अलीकडच्या काळात ते फार ग्रामपंचायत सारखी परिस्थिती देशात सुरू झाली त्यामुळे त्याला आपण बोलू शकत नाही. पण त्या आरोपाला आपण पुढं उत्तर कामाच्या माध्यमातून कसं देतो, उत्तर जरी नाही दिलं तर कामाच्या माध्यमातून कसं देऊ हे आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं काम करायचंय. त्यामुळं भविष्यामध्ये देखील हे सर्व कार्य जे आज मोदीजींनी घेतलंय आज 75वी त्यांची होत असताना आज रक्तदान सुरक्षित असतील बच्चावजी असतील यांनी पुढाकार घेतलाय आणि आज मला वाटतं हे रक्तदान हे राज्यभरामध्ये आज सुरू आहे, देशभरामध्ये आपल्या संघटनेच्या वतीने सुरू आहे आणि त्याच्या लाखोच्या संख्येने मला वाटतं देशातला राज्यातला आकडा जाईल आणि त्याच्या माध्यमातून आज अनेक गरजूवंतांपर्यंत ब्लड पोहोचवलं जातं. तिथं त्याचं चांगल्या प्रकारे मदत होत असतील. अलीकडच्या काळामध्ये लागणारी गरज सुद्धा फार वाढलेली आहे. फार ब्लड लागत नसायचं म्हणजे एवढे ब्लड डोनेशन कॅम्प झाले तरी कुठे शॉर्टेज जाणवत नव्हतं. पण आज एवढ्या ब्लड बँक होऊन एवढं ब्लड कॅम्प होऊन संकलन होतं तरी ते शॉर्टेज पडतं. त्याचं मुख्य कारण एकच आहे की अलीकडच्या काळामध्ये जसं आपल्याला इथे जरी हॉलमध्ये आपण आलो इथं जरी आपण आपल्या कार्यक्रमातून जर पाहिलं तर इथे याचा उपयोग सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण करून घेऊ शकतो. तिथं काय काय म्हणजे ओम शांती सेंटर. ते पुढे म्हणाले की आजच्या रक्तदान शिबिरात नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग दिसून येतोय. समाज हिताच्या उपक्रमामध्ये सुदर्शन डोंगरवाल यांनी केलेलं संघटन आणि नियोजन कौतुकास्पद आहे. त्यांचं नेतृत्व आणि समन्वयामुळेच एवढा व्यापक उपक्रम यशस्वीरित्या पार पडू शकला. अशा सेवाभावी कार्यातून समाजात दानशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होतीये. भारतात जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वेगानं पुढे जातोय. काही देशांना हे खटकं असलं तरी मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत आहोत. त्यांचा विकास दृष्टिकोन, निर्धार आणि जागतिक पातळीवरची प्रतिमा भारताला एक वेगळं स्थान देतीये. मोदीजींचा वाढदिवस रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्यानं साजरं होणं हे खऱ्या अर्थानं देशसेवा आहे असं भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी म्हटलंय. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसोबत या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आपला दिवाळीचा उत्सव साजरा करतात आणि यातून जगभरात त्यांनी एक असा संदेश दिला की जे जवान देशाप्रती समर्पित भावनेने सीमेवर 24 तास संरक्षण करत असतात अशा जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते
या दीपोत्सवात त्यांच्या सोबत सहभागी होता. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस नेता अशा पद्धतीने वागतो, ज्यावेळेस या देशाचा प्रधानमंत्री अशा पद्धतीने वागतो, त्यावेळेस संपूर्ण देशात या माध्यमातून एक संदेश दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक छोटी कृती कार्यक्रमात एक छोटा कागदाचा कप्पा, कागदाचा तुकडा पडलेला ते उचलतायत स्वतः आणि त्यांच्या खिशामध्ये टाकताय. संपूर्ण देशात एक संदेश असा गेला आणि संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम सुरू झाली. आज आम्ही पाहतो शाळेतील छोटे छोटे मुलं चॉकलेटचं रॅपरही खाली टाकत नाही आणि जी जगात भारताची प्रतिमा तयार झाली होती, अस्वच्छ गलिच्छ देश, ती सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि ज्यावेळेस जगभरातल्या देशांना G20च्या माध्यमातून आम्ही इथं निमंत्रण दिलं, त्यावेळेस आपण पाहिलं की आपल्या महाराष्ट्रातलं मुंबईसारखं शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, संभाजीनगरसारखं शहर असेल, नागपूरसारखं शहर असेल, अतिशय स्वच्छ आणि दिमागदारपणे जगातल्या या सर्व नेत्यांचं स्वागत करत होते. दिव्यांगांना साहित्य वाटप आहे, दृष्टीहीनांना नेत्र शिबिर आहे, रक्तदान शिबिर आहे, गरजू लोक आहेत त्यांना धान्य वाटप असेल, अशा अनेक योजना आहेत. आणि या योजनेमध्ये कुठलीही चळवळ यशस्वी कधी होती त्यावेळेस त्या देशातील नागरिकांना या योजनेमध्ये सहभागी होऊ वाटते, त्याच वेळेस ती चळवळ यशस्वी होत असते. आपण पाहतो की शासकीय कार्यक्रम तर खूप होत असतात, परंतु ज्यावेळेस शासन हे सामाजिक संघटना असतील त्यांना सहभागी करून घेतलं, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं ही लोक चळवळ होत असते. आज या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आपण सार्वजनिक आलेला माझ्या अगोदर ज्यावेळेस तुम्ही मनोगत व्यक्त करतो, तुम्ही सांगितलं की जैन समाज हा अतिशय कमी संख्येने आहे, परंतु जर आपण डोनर पाहिले संपूर्ण भारतामध्ये 70 ते 80% डोनर कुठल्याही प्रकारात जातो, कुठल्याही याच्यातला. तुम्ही अन्नदानाचा, तुम्ही जे रुग्णालयाच्या याच्यातला, सामाजिक सेवेचा, वृद्धाश्रमाचा, आम्ही जिथे जिथे जातो तिथं जैन समाज हा देताना दिसतो. अनेक समाज असतात की ते घेताना दिसते, परंतु जैन समाजाचा असा गुण आहे की टॅक्स तर ते सर्व जास्त देतातच, परंतु त्याचबरोबर नुसतं टॅक्स देऊन ते थांबत नाही. त्यांच्या समाजाप्रती जे त्यांचं देणं लागतं ते संपूर्ण भारतभरामध्ये आणि विश्वभरामध्ये काम करत असतात. आणि आज रक्तदान या प्रसंगी बोलताना सुदर्शन डोंगरवाल यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवा ही संघटना हा संदेश नेहमी दिला. या धर्तीवर आजचं रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आहे. रक्तदानासारख्या कार्यातून आपण समाजातील गरजू रुग्णांना आधार देऊ शकतो. दान धर्म ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व संस्था, रक्तपेढ्या, संघटना आणि नागरिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ते पुढे म्हणाले की या शिबिरातून गोळा झालेलं रक्त असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रक्तदान ही खरी जीवनदानाची क्रांती आहे. मोदीजींचा वाढदिवस अशा उपक्रमांनी साजरा करणं म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीची एकनिष्ठ राहणं होय. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. या शिबिरामुळे अनेकांना नवं जीवन मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरजे चैतन्य जावळे यांनी केलं, तर मीनाताई मनोज यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.